आता तुम्ही कार्यालयाचं उद्घाटनही केलेलं आहे, जोरदार टीका तुम्ही ठाकरेंवर केलेली आहे. मराठी माणसाची फसवणूक ठाकरेंनी केली, त्यांच्या पक्षाने केली असं तुमचा आरोप आहे. नेमका काय संदर्भ होता? वस्तुस्थिती जी आहे ती मी आज वरळीतील लोकांसमोर मांडलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर ह्या वरळीकरांनी वरळीतील बांधवांनी सातत्याने ह्यांना सपोर्ट केला, ह्यांच्या पाठी उभे राहिले, परंतु वरळीकरांच्या हाती फक्त निराशाच लागली. आपण जर बघितलं असेल तर इकडे एवढ्या मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, इकडे एवढ्या मोठ्या चाळी आहेत, अत्यंत वाईट परिस्थितीत या सगळ्यांना जगायला लागत आहे. गटाराची व्यवस्था नाही, लादींची व्यवस्था नाही, चाळींची परिस्थिती अत्यंत दुःखनीय आहे. आपण बघितलं शौचालयांची परिस्थिती वाईट आहे. तर मराठी माणूस जेव्हा एकमताने एवढा खंबीरपणे एका पक्षाच्या पाठी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तेव्हा अशी परिस्थिती जर असेल तर ती मराठी माणसाबरोबर केलेली गद्दारी आहे असं मला वाटतं. आणि ह्या विभागात आपण बघितलं तर एक नव्हे तर तीन आमदार आहेत. एका विधानसभेत 3 आमदार आहेत, 1 खासदार आहे, सगळेच्या सगळे नगरसेवक एका पक्षाचे आहेत. असं असतानाही जर का वरळीचा विकास होत नसेल, वरळीतील बांधवांना सातत्याने समस्यांचं सामोरे करायला लागत असेल, तर मला वाटतं ही वरळीतील बांधवांबरोबर केलेली स्पष्ट शब्दात गद्दारी आहे. आज आपण बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावरती त्यांच्या नाव वापरून सातत्याने मतं मागायचा प्रयत्न केला गेला. ज्यांनी हिंदुत्वाला ज्वलंत हिंदुत्व या राज्यात असावं आणि टिकावं यासाठी आपली संपूर्ण आहुती दिली, आपल्या आयुष्याची आहुती दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द जे वापरतात, त्यांचा अपमान करतात, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. पुढच्या अधिकाराने तुम्ही मराठी माणसाच्या समोर येऊन मतं मागणार आहात हा प्रश्न आहे. आज मराठी माणूस केवळ भावनिक होऊन शांत बसणार नाहीये. मराठी माणूस हा सूज्ञ आहे. मराठी माणूस विचार करणार आहे की खरोखर त्यांच्या पाठी कोण उभं राहिलं आणि त्यांच्या पाठीत खंजीर कोणी मारलं, याचा विचार करूनच तो पुढचं पाऊल उचलेल. मंगळवारी तुम्ही एक बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे. इथल्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रश्नही प्रलंबित आहे. नेमका कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातात? नाही, वरळीतील अनेक रिडेव्हलपमेंटचे विषय प्रलंबित आहेत. बऱ्याच ठिकाणी चाळींना तोडून तिकडे बिल्डिंग बांधण्यासाठी चाळी रिकाम्या केल्या गेल्या आहेत. त्यांना पजेशन गेलं जात नाहीये, त्यांना भाडी दिली देत नाहीयेत बिल्डर्स. तर ह्या विषयातली जी यादी माझ्याकडे आली आहे अशा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सची, त्या संदर्भात मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक ही मंगळवारी लावलेली आहे. सोमवारी आम्ही SRAचे जेवढे इकडे प्रोजेक्ट रखडलेले आहेत, ज्यांना भाडी दिली गेली नाही आहे, ज्यांचं डेव्हलपमेंट रखडलं गेलं आहे, ज्यांनी LOI घेतला आहे परंतु काम वर्षानुवर्ष केलं नाही आहे, अशा सगळ्या झोपडपट्ट्यांच्या, वरळीमधील झोपडपट्ट्यांच्या विषयातली पण सोमवारी बैठक लावण्यात आली आहे. आणि वरळीतील बांधवांना येणाऱ्या काळात न्याय मिळवून द्यायचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. नाही बघा, मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलंय, मी एक मुंबईकर आहे प्रथम, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे पक्ष ज्याला कोणी संधी देईल तो आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल. मी पक्षाने जर मला विधानसभेत काम करायला सांगितलं तर मी विधानसभेत काम करीन, लोकसभेत करायला सांगितलं तर लोकसभेत करीन, पक्ष संघटनेत सांगितलं तर पक्ष संघटनेत करीन. पण आपल्याला एवढं आश्वासित करतो की येणाऱ्या काळात दक्षिण मुंबईमधनं केवळ आणि केवळ NDAचाच उमेदवार खासदार म्हणून जाईल आणि नरेंद्रजी मोदी यांचे हात मजबूत करेल. सर, यावर्षी तुमचा कोणता मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात? अनेक प्रकल्प आहेत ते रखडलेले आहेत वरळीप्रमाणे, त्या सगळ्या संदर्भात देखील काही बैठक बोलवणार आहात? निश्चितपणे वरळीसारखे आता मी ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो कुलाबा, तिकडे खूप मोठा CRZचा इश्यू आहे. CRZच्या आणि नेव्ही NOCमुळे तिकडच्या झोपडपट्ट्यांचा विकास होऊ शकत नाहीये. तर त्या संदर्भातली बैठक मी दिल्लीत आयोजित केलेली आहे आणि मी दिल्लीला या आठवड्यात जाऊन तो विषयही मार्गी लावणार आहे
की लँडवर्ड साईडला फक्त डेव्हलपमेंट अलाउड आहे, सीवर्ड साईडला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या झोपडपट्ट्यांचा विकास होत नाही आहे. तर तो पण मुद्दा मी आदरणीय भूपेंद्र यादवजी जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांच्याबरोबर घेऊन तो पण निवडणुकीपूर्वी सोडवून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पचा विषय खूप मोठा आहे. कुलाब्यातल्या म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्ही कायमस्वरूपी मालकीवरती घरं देण्यासंदर्भात ती योजना राबवून कुलाब्यातील 210 लोक जी होती ज्यांना 40 वर्षापूर्वी ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणलेलं त्यांना आम्ही आज मालकीची घरं पुढच्या आठवड्यात कुलाब्यातच देत आहोत. तशीच योजना मी वरळी असो, शिवडी असो, भायखळा असो, मलबार हिल असो किंवा मुंबादेवी असो ह्या सगळ्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही राबवू. सर, विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केला आहे की उद्यापासून जे अधिवेशन होणार आहे ते लक्षवेधीशिवाय अधिवेशन होईल आणि अधिवेशन रेटून घेण्याचा प्रयत्न होईल. नाही, काय आहे, खरं तर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना खरं तर प्रोसिजर माहिती असावी आणि ते BSCचे मध्ये पण होते. जेव्हा वोट ऑन अकाउंट असतं अधिवेशन, जे वोट ऑन अकाउंटसाठी घेतलं जातं, म्हणजे प्रोव्हिजनल बजेट जेव्हा आपण आणतो त्यावेळेला इतर कुठचाही आपण कामकाज घेत नाही, केवळ त्याच्यावरतीच आपण फोकस करतो. त्यामुळे ही प्रथा परंपरा आजची नसून अनेक वर्षांपासूनची आहे. ज्या वेळेला काँग्रेसची पण सत्ता ह्यापूर्वी होती त्यावेळेला पण हीच प्रथा होती. त्यामुळे केवळ राजकीय इश्यू न करता आपल्याला लोकांच्या विकासाचा विचार करून त्या संदर्भातली भूमिका घेणं अपेक्षित आहे. सर, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर टीका करताना सुजयराव असं म्हणाले की जर आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप हा पक्ष आम्ही संपवून टाकू. ते आता लोक ठरवतील कोणाला संपवायचं आणि कोणाला ठेवायचं.